दारात छोटीशी का असेना, पण रांगोळी असेल ना, तर दारसुद्धा कसं खुलून उठतं आणि प्रसन्नसुद्धा वाटतं, हो की नाही? तर इकडं मी सकाळ-सकाळ देवपूजासुद्धा करून घेतली होती आणि आज एकादशी होती, मुळेच मी आज डोकंसुद्धा धुतलं होतं. असो आजचा दिवस खूप छान होता. आज एकादशी आणि गुरुवार दोन्ही एका दिवशी असल्यामुळे मला खूप प्रसन्न वाटत होतं. मी बॉटलमध्ये कट करून ना, तुळशीचं रोप लावलं होतं, ते सुद्धा छान आलं होतं. ते रात्रीच मी साबुदाणा भिजू घातला होता. आमच्या इथं उपवास एखादा जरी असला ना, तर बाकीच्यांचा खाऊन-पिऊन उपवास असतो. म्हणजे देवांच्या बाबाचा. मग त्यांच्यासाठी थोडा साबुदाणा भिजू घातला होता. इकडे ना दूध नव्हतं आलेलं म्हणून ना पहिल्यांदा तर काळा चहा केला आणि तो पिऊन घेतला. आता सवय आहे रोजची उठल्या-उठल्या चहा पिण्याची त्याच्यामुळं. दूध आणायला खाली गेले होते. दूध आल्यानंतर तर फर्मेंटमध्ये खाली कुंड्यांमध्ये हराळी लावलेली आहे. म्हणून दूध आणायला गेल्यानंतर ना ती येताना एक पेंडी घेतली आणि म्हटलं चला आपल्या देवघरामध्ये ना गणपतीची मूर्ती आहे, तर त्याला आपण ही दुर्वा अर्पण करूया. आल्या-आल्या पहिल्यांदा गणपतीला दुर्वा वाहिली आणि मग नंतर साबुदाणा वगैरे बनवून घेतला. तर अशी होती मॉर्निंग माझी. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.